यंदाच्या सीझनमधील स्पर्धक असतील किंवा नवा होस्ट रितेश देशमुख, सगळ्याच गोष्टी हटके आहे. रितेश देशमुखचा भाऊचा धक्काही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. यातच घरात दररोज नवा वाद पाहायला मिळतोय. कधी कोण कुणाशी भांडेल, कधी काय होईल, कोण ग्रुप बदलेल, काहीच सांगता येत नाही. यातच बिग बॉस मराठीच्या घरातील सुरुवातीपासून तयार झालेल्या 2 ग्रुपमध्ये वादाची ठिणगी पडली आणि हे ग्रुप आता विखुरले गेल्याचे चित्र पाहायला मिळते. निक्की आता ए ग्रुपमधून बाहेर पडलीये, तर बी ग्रुपमध्ये कधी कधी वाद होताना दिसतंय. पुन्हा निक्कीमुळेच बी ग्रुपमध्ये वाद झालाय. यंदा चक्क अंकिता वालावलकर आणि डीपी दादा यांच्यात वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळाली. अंकिता आणि डीपी दादाच्या वादाचं कारणही निक्कीचं आहे. अंकिता आणि निक्की या दोघींना संवाद साधताना बघून डीपी दादाने निक्कीला या संवादाविषयी विचारणा केली. अंकिताला हे समजताच तिने डीपी दादाला याचा जाब विचारल. आपल्याच मैत्रिणीच्या मैत्रीवर संशय घेतल्याने अंकिताने डीपी दादासोबत यावर वाद घातला. अंकिताने डीपी दादाला विचारलं की तुम्ही निक्कीला जाऊन विचारलं की ही तुझ्याशी काय बोलली, यावर डीपी दादानेही होय असं उत्तर देत या गोष्टीची कबुली दिली. शिवाय निक्कीनेचा अंकिताला याविषयी सांगितलं असल्याचंही अंकिता यावेळी म्हटली. यावर डीपी दादाने स्पष्टच सांगितलं की उत्सुकता होती नाती, एकमेकींना नागिनी सारखे तुम्ही बघणारे दोघेजण आज अचानक दोघीच बोलत बसल्या तर मला विचारावंसं वाटलं. डीपी दादाच्या या उत्तरानंतर अंकिता आणि डीपी दादा यांच्यात मतभेद होतात का हे यंदाच्या भागात समोर येईलच. एकीकडे निक्की ए ग्रुपपासून दुरावली असून तिच्याच मित्रमंडळींसोबत निक्कीचा वाद झाला. त्यामुळे निक्की आता अरबाज, वैभव, जान्हवी पासून दुरावल्याचं पाहायला मिळते. मात्र निक्की आता तिचा स्वतंत्र ग्रुप तयार करते की काय असं चित्र दिसतंय. या खेळात आतापर्यंत 4 सदस्य घराबाहेर पडले. त्यामुळे बिग बॉस मराठीमध्ये आता वाईल्ड कार्ड एंट्री होणार की काय अशा देखील चर्चा सुरू आहे. हा खेळ अजून कसा रंगत जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.